वायशेत दत्त टेकडी मंदिरात अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव उत्साहात. समाज प्रबोधन, संस्कृती आणि विचारांचा संगम. लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी न्याय, लोककल्याण आणि समाजहिताचे जे आदर्श निर्माण केले ते आजही पिढीसाठी प्रेरणादायी. राजू शेठ साळुंके यांचे प्रतिपादन. अहिल्यादेवी सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेच्या वतीने तसेच माथाडी कामगार RCF यांच्या पुढाकारातून वायशेत येथे दत्तवाडी मंदिरात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या भव्य जयंती महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जयंतीनिमित्त विविध प्रबोधनात्मक, वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी रायगड जिल्हा परिषद गटनेत्या मानसीताई दळवी, भाजप भटके विमुक्त आघाडी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजू शेठ साळुंके, ऑल इंडिया धनगर समाज दिल्ली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, शेषव सातळकर, ॲडव्होकेट अंकित बंगेरा, पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आले. त्यानंतर धनगरी संस्कृतीचे दर्शन घडवणारा धनगरी ओवी कार्यक्रम, महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, प्रमुख पाहुण्यांचा सत्कार तसेच हभप ज्ञानेश्वरीताई घाडगे यांच्या प्रभावी कीर्तनाने उपस्थितांना अध्यात्म, संस्कार आणि समाजसेवेचा संदेश दिला. यावेळी बोलताना राजू शेठ साळुंके म्हणाले, लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांनी न्याय, लोककल्याण आणि समाजहिताचे जे आदर्श निर्माण केले ते आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा जतन करून समाजात एकता आणि जागृती निर्माण करणे ही काळाची गरज आहे. आजच्या महिला सर्व क्षेत्रात प्रगती साधत आहे हे अभिमानास्पद असल्याचे साळुंके म्हणाले. प्रवीण काकडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून संपूर्ण राष्ट्रासाठी आदर्शवत आहे. समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी त्यांच्या विचारांचे अनुकरण होणे आवश्यक आहे. तर मानसीताई दळवी यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर भर देत म्हटले, लोकमाता अहिल्यादेवींनी महिलांना नेतृत्व, स्वाभिमान आणि समाजकारणाची दिशा दिली. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन महिलांनी विविध क्षेत्रात पुढे यावे आणि समाज विकासात सक्रिय योगदान द्यावे असे दळवी म्हणाल्या. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला, युवक आणि नागरिक उपस्थित होते. संपूर्ण परिसर अहिल्यादेवींच्या जयघोषाने दुमदुमून गेला. जयंती महोत्सवामुळे सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक जतन आणि वैचारिक प्रबोधनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले. धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र. सती जाण्यापासून थांबवलं आणि माझ्या म्हाताऱ्यावर का आपल्या सासऱ्याचं सांगणं ऐकलं होतं दादा त्या तर वेळेला. माझ्या मल्हारराव होळकरांनी काय सांगितलं होतं? अहिलेला बोलला, माझा लोक निघून गेला. आणि हा एवढा बर का हे राजकारभार मी कसा चालवणार? एवढा राजकारभार आता कुणी सांभाळायचा सांग ग मला. आणि डोंगरासारखं दुःख बर का कोसळलंय माझ्यावरती. डोंगरासारखं दुःख माझ्या पोटाला, लोक निघून गेला. कैलासाला ना तू सुधू सती चालली, मला लय वाईट वाटतंय ग ह्या जीवाला. एवढं बोलून बर का आपल्या सुनेला सांगितलं, माझ्या मातेला सांगितलं, तू सती जायचं नाही. माझ्या राजकारभार चालवायचा बर का असं ताकीद केली होती. माझ्या लेखाची गादी तू सांभाळायची असं सांगितलं होतं बर का त्या तर वेळेला. बरं माता बहिणींना पाहिजे माहिती पाहिजे हो. अवहार झाल्यावर जसा दिवा पाहिजे, ह्या आपल्या समाजाचा इथला आधार स्तंभ आमच्या बघा माणसाला. होय, आमचा आमदार शेत पाहिजे, दळवी माझं बघाय शेत पाहिजे. आलेले उपस्थित मान्यवर, माझ्या समोर बसलेल्या महिला भगिनी आणि बांधवांनो, आज आपण लोकमाता, राजमाता
अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त इथे आलेलो आहोत. अहिल्याबाईंच्या बाबतीत सांगायचं तर एकदम कष्टातली एक धनगर समाजातली एक स्त्री ही अल्प वयातच त्यांना त्यांच्या पतीसह मुलाला सुद्धा गमावं लागलं. मित्रांनो, सोंडी या गावात जन्मलेल्या अहिल्याबाई यांना पहिल्यापासूनच धार्मिक देवाची पूजा करणं, शिक्षणाविषयी आवड होती. घरातले संस्कार त्यांच्यावर अशा पद्धतीने घडलेलं होतं की पुढे काहीतरी घडेल हे मल्हारराव होळकरांनी सांगलेलं होतं की एक स्त्री, एक मुलगी, संस्कार स्त्री आपल्या घराण्याची सून व्हावी. आणि अल्पवयातच मल्हारराव होळकरांनी सून म्हणून त्यांचा स्वीकार केला. ज्यावेळेस मुघलांचं राज्य होतं आणि त्या मुघलांचं राज्य युद्ध चालू असतानाच अल्पवयातच आपल्या पतीच्या मृत्यूला सामोरं जावं लागलं आणि खंडेराव यांचा मृत्यू झाला. पाठोपाठ मालेराव हे त्यांचे सुपुत्र यांनाही त्यांना गमावं लागलं. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस प्रथा होती की सती जाण्याची प्रथा होती. पण होळकरांनी सांगितलं की सती जायचं नाही, माझ्या सुनेला मुलीचा दर्जा दिला पाहिजे. माझी ही सून जी आहे ती फार पराक्रमी आहे, म्हणून आपल्या घराण्याची संपूर्ण सूत्रे ही राजमाता अहिल्याबाईंच्या हाती दिली. आणि अहिल्याबाईंनी सांगितलं की सती प्रथा म्हणजे त्यावेळेस 17-18 घरातल्या स्त्रिया सती गेलेल्या होत्या. आणि त्यांनी सांगितलं की हे बरोबर नाहीये आणि खरं सुशासन चालवण्याचं काम राजमाता अहिल्याबाईंनी केलं. तुम्ही 12 ज्योतिर्लिंग पाहिली असतात, त्यावेळेस जपण्याचं काम, ती मंदिरं बांधण्याचं काम, म्हणजे केदारनाथ असो, बद्रीनाथ असो, विश्वेश्वराचं मंदिर असो, कोकणस्थ असणारी जेवढी आपली मंदिरं आहेत ते जोपासण्याचं, ते बांधण्याचं काम अहिल्याबाईंनी केलं. अहिल्याबाईंच्या विषयी इतिहास सांगा तेवढा कमी आहे, पण खरं सांगायचं की शासन काय असावं, शासन कसं असावं ते अहिल्याबाईंकडून शिकावं. शालेय असो किंवा कोणाला पाण्याची त्यावेळेस पण टंचाई असायची, विहिरी बांधण्याचं काम, तलाव बांधण्याचं काम, समाजगृह बांधण्याचं काम अहिल्याबाईंनी केलं. खरा इतिहास, या देशाचा इतिहास खरा घडवला असेल तर या धनगर समाजाने घडवलेला आहे. मित्रांनो, काठी ते तलवार असा प्रवास करणारे मल्हारराव होळकर एकमेव धनगर समाजाचे असे सरदार होते की मराठ्यामध्ये सुद्धा त्यांचं साम्राज्य होतं. काठी ते तलवार आणि साम्राज्य नव्हतं तर ते होळकर घराण्याचे मराठ्याचे सुभेदार होते. म्हणजे धनगर समाजाचा इतिहास आहे. हा धनगर समाज थोडा साधा सुद्धा नाहीये. तुम्ही पाहिलं, आपण साताऱ्याकडे जातो, पूर्वी खंडाळा घाट होता आणि तिथे जाताना आपण त्या मंदिरात जुन्या रोडला पाया पडतो. ते मंदिर आहे शिंगोबाचं. आणि जी वाट होती त्या इंग्रजांना वाट दाखवण्याचं काम एक सामान्य माणसानी, एक मेंढपाळ शिंगोबांनी केलं. हा इतिहास आहे. म्हणजे दळणवळण कसं असावं
ती या धनगर समाजाने केलेली आहे. आणि अशीच एक माता जन्माला आली पुण्यश्लोक अहिल्यादेवी, की तिने ही सती प्रथा बंद केली. आज आपण पाहतोय, आज आपण इतिहास पाहतोय, इतिहासाला धरून जर चाललो तर रस्ते पूल हे जे आज आपण पाहतोय ही फक्त अहिल्याबाईंचीच कृपा असं आपल्याला सांगायला लागेल. सबका साथ सबका विकास अशा पद्धतीनं आज ज्या योजना राबवल्या जातात भटक्या समाजासाठी, घरकुल योजना असो, मेंढपाळ योजना असो, मेंढी शेळी पालन योजना, हा इतिहास आज जे मोदीजी घडवत आहेत ते कशामुळे, तर अहिल्याबाईंचं असणारं पूर्वीचं काम त्याच्यात पावलापाव ठेवून चालवत आहेत. तुम्हाला सांगायचा इतिहास काहीच नाही. तुम्ही 50 वर्षाचा इतिहास बघा आणि या 10 वर्षापूर्वीचा इतिहास जर पाहिला इथे, तर असणाऱ्या आपल्या जिल्हा परिषद सदस्य मानसीताई मगाशी सांगितलं ओळीमध्ये की आमदार का आले नाही. ताई आल्या म्हणजेच आमदार आले. ताई आमदाराच्या खांद्याला खांदा देऊन चालल्या म्हणून 2 वेळा महेंद्र शेठ आमदार झालेले आहेत. पण एक लक्षात ठेवा, अहिल्याबाईंचा होळकरांचा इतिहास जसा होता तसा या जिल्ह्यात आज घडत आहे. प्रत्येकाला पाणी योजना, प्रत्येक दारोदारी नळ पोचत आहेत. महिलांना त्यांचा सत्कार योग्य वेळी केला जात आहे. मग अशी मी बघितलं 2 मुलं झाल्यानंतरही पोलीस दलामध्ये सामील होणं म्हणजे सोपं नाहीये बहिणी. खरंच त्या स्त्रीचा सन्मान आज ताईने केलेला आहे. म्हणजेच राजमातांचं नाव चालवणाऱ्या आजी स्त्रिया इथे आहेत, सांगता येणार नाही. मित्रांनो, मी सांगेन, कोण कविता बोलतोय, सिंहासनावर बसली तरी जनतेत राहिली, सिंहासनावर बसली तरी जनतेत राहिली, राजमाता होणी आईसारखी वागली, राजमाता होणी आईसारखी वागली, दीनदुबळ्यांच्या अश्रूंना तिने दिला आधार, दीनदुबळ्यांच्या अश्रूंना तिने दिला आधार. अहिल्याबाईंच्या कार्याने संपूर्ण भारत उजळला. मित्रांनो, सोपं नाही आहे. ही संस्कृती चालवणं, हे टिकवणं सोपं नाही आहे. आजच्या युगामध्ये आपण विचार करतो की काय असावं, कसं असावं. आज आपण स्त्रियांच्या बाबतीत विचार केला बघा. मुलांना, तरुणांना वाटतं की आपल्या आईबाबांनी काय कष्ट केले. सर्व मुलं बोलतात आपण, आमच्यासाठी तुम्ही काय केलं आजच्या युगामध्ये. पण एक स्त्री काम करते, उदाहरण देतो तुम्हाला, ती पाठीमध्ये 30-40 किलोचं वजन वाहते. कशासाठी वाहते? ती आई कशासाठी वाहते? की आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून ती वाहत असते. मित्रांनो, आणि आजच्या युगामध्ये मुलं असा प्रश्न विचारल्यावर आपल्या मनाला पण कसं तरी वाईट वाटतं. मी एक बाबा म्हणून सांगतो, वाटतं की नाही वाईट? पण एक स्त्री काय करू शकते? एक स्त्री जर खांद्याला खांदा देऊन चालू शकते, ज्याच्या पुरुषाच्या पाठीमागे स्त्री, तिचं घर निश्चितच उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. हा अहिल्याबाईंनी मंत्र दिला. तशाच आमच्या मानसी वहिनी आहेत, खांद्याला खांदा लावून चालतात. आपण पाहतो की अहिल्याबाईंच्या बाबतीत आपण पाहिलेलं आहे. गोरगरीब असो, शेतकरी, कामगार, विधवा महिला, समाजातील वंचित घटक यांना त्यांनी आधार दिला. आज आपण सामाजिक न्यायाची चर्चा करतो. अहिल्याबाईंनी तो प्रत्यक्ष कृतीतून दाखवलेला आहे. त्यांच्या राज्यात कोणी उपाशी राहिला नाही. त्यांनी जनतेची काळजी घेतली, विधवांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला, महिलांना निर्णय प्रक्रियेत स्थान दिलं. म्हणजे आज 50-50% जे आहे ना, त्या अहिल्याबाईंमुळे होत. आपण हे लक्षात घ्या.
आज वारंवार आपण विचार करतो की भारताचे पंतप्रधान विरासत आणि विकास यांचा उल्लेख करतात. त्यांनी सुद्धा काशीनाथ सारखं मंदिर, बद्रीनाथ केदारनाथ ही जी मंदिर आहेत त्यांना सुशोभित करण्याचं काम केलं, त्यांच्यापर्यंत रस्ते न्यायचं काम केलं. ते कोणाच्या जीवावर केला? त्यांना हा इतिहास त्यांनी वाचला आणि हा इतिहास घेऊन ते पुढे चाललेले आहे. म्हणजेच अहिल्याबाईंचा इतिहास पुढे चालवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. तुम्ही आज इथं आलेला आहात, मी जास्त वेळ घेणार नाहीये. इथे जेवढं मी बोलेल तेवढं कमीच आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं की सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचं आपल्याला हे दिलं आणि आपल्या हातात आंबेडकरांनी संविधान दिलं. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि संघटित व्हा. अशा पद्धतीने आपण आज एकजुटीने इथे आलेलो आहोत आणि अशीच एकजूट तुमच्यात ठेवा आणि एकजुटीनेच आपण पुढे जाऊया. जाता एवढंच सांगेन, जेवढी एकीने राहू तेवढेच आपण आनंदाने खाऊ, नाहीतर राहणार नाही. म्हणा अहिल्या माते की